सही के पार एक मैदान है, मैं वहां मिलूंगा तुझे। To be or not to be, that is the जगावर की बारावर हा एक तू गाजतोस हा घाबरला घाबरला हा भेद आहे माझी रंगभूमी तू गाजतोस हा हे मला सांग अभिनय म्हणजे काय रे सांग सांग संस्कृत संगीत नाटक तमाशा पोवाडा सामाजिक नाट्य लोकनाट्य ऐतिहासिक नाट्य माझी रंगभूमी अरे इतिहासच बोलतो रे इतिहासच बोलतो इतिहासच बोलणार नटांचा राजा खेळ रंगवणार आहेत छटा किती खेळ भारी रंगतो माझ्या विंगीत तू आणि त्याच्या विंगीत मी रंगतो अभिनय म्हणजे काय रे अभिनय म्हणजे काय नसेल माहित सोड ऐक अभि म्हणजे पर्यंत नाही म्हणजे नेणे च्या पर्यंत नेणे म्हणजे अभिनय व्हॉट यू रिॲक्ट म्हणजे अभिनय आईशी लाडीवारपणे बोलणे म्हणजे अभिनय प्रेयसीवरती प्रेम करणे म्हणजे अभिनय आणि हास्य शृंगार करुणा वीर रौद्र भयानक शांत आत्मा या नवरसांनी नटलेलं जीवन जगणं म्हणजे अभिनय हे नमस्कार माझं नाव वैभव पवार खूप तयारी केली खूप तालीम केली सतत प्रॅक्टिस देवासमोर जाऊन उभं राहिलं देवाला नमस्कार केला पहिलीच ऑडिशन सांगितलं होतं कॉमेडी पॅकची तयारी करून ये मी केली वरात निघाले लंडनला बरं 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 पदर खोचाडी कामाला लागलं मी काय करते सगळी वसरी जळून तुम्ही काय करा सतरंजा टाका गाद्या टाका गाद्यांवर चादर टाकू नका मामी 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 तुम्ही एक काम करा तुम्ही काय करा भांडी कुठे इतकी सवच्छ घासून ठेवा की बघणाऱ्यांची थोप आडत दिसली पाहिजे कुशे ए कुशे बस कुशीले कुशीत आहे बस तू एक काम कर तू सतरंजा घाल एक मिनिट भितडावाचा मारुतीचा फोटो अहो त्यो भितडावाचा मारुतीचा फोटो अहो त्यो भितडावरचा मारुतीचा फोटो अहो त्यो भितडावरचा मारुतीचा फोटो इकडं कुठे पाहताय मी सांगायला लागले मारुती आणि हे बघायला लागले गांधी वंस 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 इतक्यात प्रोड्युसरचा फोन आला वाटलं सिलेक्शन होईल हॅलो सर हा येस सर वैभव पवार हो 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 सर मीच हो नकार घंटेचाच कॉल होता माझं सिलेक्शन झालं नव्हतं कारण माझ्या जागी प्रोड्युसरच्या मुलाला चान्स दिला पण नाही रंगभूमीने शिकवलंय शो मस्ट गो ऑन ठरवलं नाही दुसरीकडे जाऊ काहीतरी ऐतिहासिक करू चांगलं करू मी म्हटलं ठरवलं मनाची तयारी केली जिद्द केली तयारी केली प्रॅक्टिस केली तालीम केली प्रजा आता तरी यश देणे बघ ऐतिहासिक ऐतिहासिक काहीतरी करायचं तुला हो हो करायचंय कायम म्हणावे आमच्या नशिबाचे भोग साखर दंडात जकडलेला हा हिंदवी स्वराज्याचा युवराज पहावयास आज जर आपण हयात असता तर आपणास किती यातना झाल्या असत्या याची नुसती सोच करूनही आमच्या पायाखालची जमीन थरथरी भरती आबासाहेब आम्ही तुम्हाला भवानी मातेची आण घेऊन सांगतो मोगलांशी हात मिळवणी करण्याचा
आमचा इरादा नक्कीच नव्हता. पण आपण कर्नाटक मोहिमेवर असताना आपल्या पश्चात रायगड काय बोलू लागला होता हे आम्ही तुम्हाला काय सांगावे. या मनगटात हत्तीचं बळ आहे हे ठाऊक असूनच त्या पाखंड्यांनी या हातात पेड्या टाकल्या आणि आमचे डोळे काढले. अरे हिंदवी स्वराज्याची किल्ली ताब्यात घेऊन पळणारा नराधमा तुझ्या मौतीचा डंका सह्याद्रीच्या कडेकपर्यंत घुमू लागलाय. अरे एक संभाजी तुझ्या 5 लाख फौजेवर भारी पडलाय. या संभाजीला जेरबंद करून तू अशा किती संभाजींची पैदास केलीस हे तुला ठाऊक नाही. परफॉर्मन्स झाला. मी खूप खुश होतो कारण मला परीक्षकांनी सांगितलं होतं बेटा तुझं सिलेक्शन होणारच. हो कॉल आला. कॉल उचलला. हॅलो सर. हो मीच वैभव. हो हो का ऐतिहासिक नाट्य जुनं झालं म्हणाले काहीतरी नवीन कर. इथपर्यंत माझं घरमालक मला बाहेर काढण्याची वेळ आली होती. मी घरमालकांना सांगितलं माझी एक स्पर्धा आहे. एक पत्रे अभिनयाची स्पर्धा आहे. 1000 रुपये बक्षीस आहे. मी जिंकेन सर. दादा मला राहू दे ना घरात. पण दादांनी तसं नाही केलं. मला हक्क मी दादाला पाय पडलो. दादा 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 प्लीज माझी तेवढी पुस्तकांनी स्क्रिप्ट तरी द्या प्लीज प्लीज. आई ग घरमालकांनी खूप मारलं मला. पोटात काहीच नव्हतं पण रंगभूमीची भूक स्वस्त बसू देत नव्हती. कुणी घर देता का घर? एका तुफानाला कुणी घर देता का घर? एक तुफान भिंती वाचून छपरा वाचून माणसाचे माय वाचून देवाचे देव वाचून जंगला फिरतय. चितून कुणी उठवणार नाही अशी जागा धुंडतय. कुणी घर देता का घर? खरंच सांगतो बाबा तुफान आता थपून गेले. डोंगर दऱ्यात हाताआधी तुटून गेले. समुद्रांच्या लाटांवरती वडव्याच्या झाडावरती झेप झुंजा घेऊन पण आता खचलंय. खरंच सांगतो बाबांना तुफानाला तुफान पडत नव्हते. तुफानाला महाल नको राजवाड्याचा सेट नको पदवी नको हार नको थैलीमधली भेट नको. एक हवं लहान घर पंख मिटून पडण्यासाठी. एक हवी आराम खुर्ची तुफानाला बसण्यासाठी. आणि विसरू नका बाबांनो एक तो विसरून जाऊन मागच्या अंगणात सॉरी सर प्लॅन झालं. सर अहो मी खूप प्रॅक्टिस केली होती पण घरमालकांनी स्क्रिप्टच खूप मारलंय मला. खूप लागले हो सर. एकदा चान्स हा अभिनय उगम अभिनयाचा उगम रंगभूमीचा. अभिनयासाठी रंगभूमी की रंगभूमीसाठी अभिनय? बरोबर पदर खोचानी का म्हणलं. मी काय संधी वस्त्री झाडून देते. तुम्ही काय करा शतरंजा टाका गाड्या टाका गाड्यांवरच्या टाकून नका. आम्हाला अजूनही याद येतो तो आग्र्याचा प्रसंग. दरबारात
आमच्या शिवरायांचा अपमान होतो आणि आम्ही सांडासारखे तो तमाशा पाहत होतो. कोणी घर नेतं का घर? एका तुफानाला कोणी घर नेतं का घर? तुफानाला महाल नको, राजवाड्याचा सेट नको, पदवी नको, हार नको, थैलीमध्ये भेट नको. एक हवं लहान घर पंख मिटून पडण्यासाठी, एक हवी आराम करूची तुफानाला बसण्यासाठी. आणि विसरू नका बाबांनो, एक दिवशी जाऊन मागच्या अंगणात सरकारांसाठी 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 सरकारांसाठी. मित्रांनो, आपला राहुल तर टॅलेंटेड ऍक्टर आहेच, पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, राहुल हा जी पुरुषोत्तम करंडक जी महानाट्य स्पर्धा होते त्याचा रनरअप आहे. रनर्सअप होणं खूप मोठी गोष्ट आहे, कारण तिकडे जे परीक्षक असतात ते म्हणजे असे खूप हाय लेवलचे असतात, म्हणजे डॉक्टर लागूनच्या लेवलचे परीक्षक असतात तिकडे. तर त्या ह्याच्यामध्ये तशा महान अभिनेत्यांनी राहुलला रनरअप ठेवले म्हणजे राहुल नक्कीच खूप चांगला ऍक्टर आहे. रंगभूमीची सेवा करणं ही शेवटपर्यंत चालू दे आणि तुमचा आशीर्वाद असा शेवटपर्यंत हवा. थँक्यू. आणि याच्यासाठी पण एक जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सगळ्यांना.